इयत्ता 8वी विषय इतिहास पाठ 10वा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पर्याय पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, मित्रमेळा रामसिंग कोका. 1. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी डॅश ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. मित्रमेळा. 2. पंजाबमध्ये डॅश यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले. रामसिंग कोका. 3. इंडिया हाऊसची स्थापना डॅश यांनी केली. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. प्रश्न दुसरा. पुढील तक्ता पूर्ण करा. क्रांतिकारक संघटना. क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर संघटना अभिनव भारत. बारिंद्र कुमार घोष अनुशीलन समिती. चंद्रशेखर आझाद हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. उत्तर. सन 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रँडचा वध केला. 2. खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली. उत्तर. 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली, परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफोर्डची नव्हती. या हल्ल्यात गाडीतील 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. या कारणामुळे खुदिराम बोस यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. 3. भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. उत्तर. नागरी हक्कांची पायमल्ली करणारी 2 विधेयके यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती. त्यांना निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. प्रश्न चौथा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा. उत्तर. सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्याभोवती अनंतसिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार अशांसारख्या निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली. त्यांच्या सहाय्याने चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली. योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक लढत दिली. 2. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा. उत्तर. सन 1900 मध्ये स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. 1904 साली याच संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकांचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. 1857चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्ययुद्ध होते असे प्रतिपादन करणारा 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला.